तर नक्कीच तर दरवेळा विनंती असेल सन्माननीय श्री विलास शेठ शेळके साहेब, तदनंतर योगेशजी पाटील साहेबांना की आपण आता व्यासपीठावरती यायचंय. VIP टाईल्स मधल्या सर्व मान्यवरांना पुन्हा एकदा मनाच्या अंतकरणापासून विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन मात्र नक्की स्थानापन्न व्हा. 6 चेंडूंचा काही शिल्लक आहे, धावा करायच्यात 8. कोण जिंकेल ही मॅच पाहणं गरजेचं. यावेळेस स्कूप करण्याचा प्रयत्न, मॅच लोड होतीये. 5 चेंडूंचा काही शिल्लक आहे, 8 धावा करायच्यात. स्पर्धा आपण अनुभवतोय गावदेवी शिवशंभो क्रिकेट संघ आदई आयोजित भव्य दिव्य डे नाईटच्या या स्पर्धा, आमच्या आशु दादांची ही स्पर्धा, आमच्या दीपेश दादांची ही स्पर्धा, आमचे ग्रामस्थ मंडळ आदईकरांची ही स्पर्धा, आणि या स्पर्धेमध्ये कोण जिंकेल अजून देखील सांगू शकत नाहीयेत. विशेष आभार आपण पाहिलं तर ओमकार दादा शेळके गावदेवी वॉटर सप्लायर्सचे आमचे मार्गदर्शक सन्माननीय श्री विलास शेठ शेळके साहेब, जे माजी उपसरपंच आहेत या आदई नगरीचे. ओमकार दादांचं इथे मात्र शुभागमन. एक युवा उद्योजक, खूप कमी वयामध्ये आपण पाहिलं तर यशाचं एक उंच शिखर ज्यांनी गाठलंय. तदनंतर आपण पाहतोय योगेशभाई पाटील, त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी YouTube सौजन्य आपल्याला येताना पाहायला मिळतंय. आणि तसेच आपण पाहिलं तर सन्माननीय श्री विलास शेठ शेळके साहेब आपण पाहतोय, ज्यांच्याकडून या संपूर्ण स्पर्धेला लागणारी एक 2 व्हीलर बाईक आम्हाला येते ओमकार दादा शेळके आणि विलास शेठ शेळके यांच्या माध्यमातून. तर नक्कीच मॅच झाल्यानंतर नाना आपल्या संपूर्ण आयोजकांचा एक जल्लोष झाला पाहिजे मैदानाच्या आतमध्ये. तर मित्रांनो, कैलासवासी काशीनाथ विठू शेळके आणि कैलासवासी वनिता रुपेश पाटील यांच्या स्मरणार्थ गावदेवी शिवशंभो क्रिकेट संघ यांच्या वतीने आयोजित भव्य दिव्य अशा डे नाईट क्रिकेटच्या स्पर्धा आपण पाहिल्या. दुसरं वर्ष आपल्या या नाईट स्पर्धेच्या आयोजनाचं, आणि दुसऱ्या वर्षामध्ये मंडळ संपूर्ण पनवेलकर या स्पर्धेच्या प्रेमात पडलेत. इतकी सुंदर स्पर्धा मी तर मित्रांनो आतापर्यंत कधी कव्हर केली नव्हती. आदईकरांचं वारंवार प्रेम राहिलंय. काल या स्पर्धेमध्ये मला सांगितलं होतं की शेवटचा दिवस, परंतु आज पुन्हा एकदा प्रेमापायी त्यांनी पुन्हा एकदा बोलवलं. नॉट आउट असेल बॅटर, वारंवार प्रेम असतं. आपण पाहू शकाल सुशांत शेळके, आमचे मित्र दत्ता शेळके, शुभम शेळके, आमचे छोटा केडी, लेग बायस आहे ना पंच. तर नक्कीच शुभम शेळके असतील, त्यानंतर बाळू शेळके, भरपूर नाव आहेत. खऱ्या अर्थानं आशुबाईंचं मी आभार व्यक्त करेल मी सन्माननीय श्री विलास शेठ साहेबांचं, ओमकार शेठ शेळके साहेबांचा आभार व्यक्त करेन, निलेशबाईंचा आभार व्यक्त करेन, आणि दिवेश शेठ काकडे थोडेसे नाराज आहेत, परंतु आम्ही ट्रॉफी आणली आहे. 10-15 पॅकर होते मित्रांनो आदे गावचे, परंतु आपण पाहिलं तर अखेर एक ट्रॉफी आली आहे आमच्याकडे. दिपेशबाईंनी सक्सेस करून दिलंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे आपण पाहू शकाल सफल झालाय. 3 चेंडू 5 धावांची आवश्यकता, याचीसाठी केला होता ठास की शेवट गोड व्हावा, आणि या स्पर्धेचा शेवट गोड होताना पाहायला मिळतोय मित्रांनो. फक्त 3 चेंडू दूर आहोत आपण ही स्पर्धा संपवण्यापासून, परंतु सर्वांना एक शेवटची विनंती असेल, ही स्पर्धा तुम्हाला आवडली असेल, आमच्या आशुबाईंचं आमच्या दीपेशबाईंचं आयोजन तुम्हाला आवडलं असेल, तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अक्षयभाई शेळके, साईनाथ ट्रान्सपोर्टर्सचे सर्वेसर्वा, ज्यांच्या माध्यमातून सायकल आली आहे, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. तसंच आभार मात्र व्यक्त आपण करूयात आई एकविरा इव्हेंट्स, फटका फसलाय की काय, क्षेत्ररक्षक येईल
पहिली पूर्ण, दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील मैदानावरती पूर्ण. आभार आपण सर्वत्र व्यक्त करूया मित्रांनो. अगदी सुपिरियर क्लॅरिटी, जबरदस्त क्वालिटी ज्यांनी संपूर्ण 5 दिवस या स्पर्धेमध्ये दिली. आई एकविरा इव्हेंट्स यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. संदेशजी शेळके यशाचं एक उंच शिखर गाठताना या स्पर्धेमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळाले. कित्येक वेळा प्रत्येक मॅचमध्ये कमीत कमी 2 ते 3 वेळा डिसिजन आले आमच्याकडे DRS साठी. प्रत्येक वेळेस मित्रांनो क्लीन व्ह्यू सगळ्यांना दिला गेला. सर्व कॅमेरामॅनचं देखील आभार मात्र व्यक्त करावं लागेल. स्कोरर दत्ता शेळके, कुणाल शेळके यांचं देखील आपण आभार व्यक्त करूया. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे, 3 धावांची गरज. होईल का फिनिश बॉल मॅच या बॉलवरती? यावेळेस एक्स्ट्रा कव्हरला बॉल खेळला गेला. पहिली तर पूर्ण, दुसरीचा प्रयत्न फेकी. इथे एक चेंडू, एका धावेची गरज. आशुबाईंचं आयोजन आहे. शेवटच्या बॉल पर्यंत समजलेलं नाहीये कोणता संघ जिंकणार आहे. टाळ्यांचा गजर, टाळ्यांचा गजर व्हायला हवा. टाळ्या झाल्या पाहिजे DJ साई यांच्यासाठी. काय सुंदमधुर संगीतांची मेजवानी त्यांनी ऐकवली आहे. टाळ्या झाल्या पाहिजेत सत्यवान ककडे सर, सँडी पालकर सर, तांडेल सर आणि तसेच पवार सरांसाठी. फटाके मॅच नंतर मैदानात घ्या, फटाके मॅच नंतर मैदानात घ्या. एक चेंडू एका धावेची गरज आहे. कारण की तसंच लोकेश ठाकूर आणि विकी शेळके यांचा देखील आभार व्यक्त करूया. आभार व्यक्त करूया त्या प्रत्येक दानशूर दात्याचं ज्याने या स्पर्धेला विशेष योगदान दिलंय. आभार व्यक्त करूया संपूर्ण गावदेवी शिवशंभो संघाचं ज्यांनी या स्पर्धेला भरपूर मेहनत घेतली आहे. सुशांत शेळके, बाळू शेळके, शुभम शेळके यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. 5 दिवस अखंड संपूर्ण संघांचं नियोजन यांच्या माध्यमातून झालं, संपूर्ण स्पर्धेचं आयोजन यांच्या माध्यमातून झालं. साई DJ साठी देखील एकदा जोरदार टाळ्या. चला मॅच चालू करायची मित्रांनो. मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षक आलाय. दिनेशजी शेळके साहेब, आपल्याला विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. दिनेश शेळके साहेब, चला मॅच चालू करायची. गरमागरमीची मॅच. प्रेक्षक वर्ग आता मात्र उभा आहे आपल्या जागेवरती. अवधूत यांचं देखील आपण कौतुक करूया. 5 दिवस पाहुण्यांसाठी जेवण बनवण्याचं काम त्यांनी केलं. समीर यांचं कौतुक करूया. मॅच ऑफिशियल साठी जेवण बनवण्याचं काम केलं. एक चेंडू, एका धावेची गरज. तर दिनेश शेळके यांचं देखील आभार व्यक्त करूया. प्रत्येक मान्यवर पाहुण्यांना मी फळ आहार देत होतो आणि ती फळं ज्यांच्या माध्यमातून उपलब्ध झाली असे दिनेशभाई शेळके आपल्या व्यासपीठावरती आहेत. आभार आहेत. प्रत्येकाचं सहकार्य या स्पर्धेला लाभलंय. प्रत्येकाची मेहनत या स्पर्धेसाठी आहे. ग्रामस्थ मंडळाची स्पर्धा आहे, आदाईची स्पर्धा आहे आणि इथे मात्र एक चेंडू, एका धावेची गरज. चला एकदा जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद द्या. शेवटचा बॉल इथे फेकला जाईल आणि एक बॉल मध्ये 1 रन पाहिजे आणि हा एक चॅम्पियन. मायक्रोफोन पूर्ण बंद. टाळ्या टाळ्या टाळ्या. आणि इथे चॅम्पियन गावचा शोधादा पुरा करी दिलेला वादा. आता गावचा शोधादा पुरा करी दिलेला वादा. आता गावचा शोधादा पुरा. स्टेज समोर जल्लोष करतो. स्टेज समोर या, स्टेज समोर या. बाबा हर